आज आपण आळूची वडी करणार आहोत, पण ती जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत। भरपूर पदर सुटणारी अशी आळूची वडी आपण करणार आहोत। त्यासाठी हे मी बेसन पीठ घेतलेले आहे, डाळीचं पीठ, त्यामध्ये मीठ, तीळ घालायचे, हे ओवा घेतलेला आहे, मी मिरची घालते, मिरची, खोबरं आणि आलं घेतलेले, हे वाटून घेतलेले। हे माळाचा पंधरवडा आहे, त्यामुळे मी लसूण वापरलेलं नाही, मिरची आणि आलं आणि खोबरं फक्त आहे, ते घालणार आहोत आपण। आपल्याला किती तिखट हवंय त्याप्रमाणे घालायचं। हे सगळं मिक्स करूया। 2 चमचे तांदळाचं पीठ घेतले, वडी कुरकुरीत होणार त्याच्यासाठी आपण तांदूळाचं पीठ वापरलेले। आता हे मी चिंचेचं पाणी केलेले, त्याच्यामध्येच आपण हे पीठ भिजवणार आहोत। आळूच्या वडीमुळे कधी कधी खाज येते घशाला, त्यामुळे आपण हे चिंचेचं पाणी वापरणार आहोत। आता मी हे हातानेच मिक्स करते। आता हे सगळं पीठ आपण मिक्स करून घेऊया, जास्त पातळ करायचं नाहीये। आपलं पीठ मिक्स करून झालेलं आहे। आता आपण वडी करणार आहोत। मी 5-6 पानं घेतलेले, हे मोठं पान घ्यायचं पहिलं, हे स्वच्छ धुवून घेतले, ह्याचा हे देठ काढून घ्यायचा आणि ही चाळणी घ्यायची। चाळणीला इथं तेल लावलेले, चाळणीमध्ये असं पान ठेवायचं, थोडंसं पीठ घ्यायचं, हे मोठं पान असलं तर हे असं दुमडायचं, त्याला पण वरती पीठ लावून घ्यायचं, थोडं थोडं पीठ सगळीकडून लावून घ्यायचं, सगळ्या पाण्याला लावून घ्यायचं। हे पुढची साईड पण दुमडायची। तर दुसरं पान घ्यायचं, दुसरं पान पण असं ठेवायचं, नेहमी आपण रोल करून करत असतो, म्हणून ही जरा वेगळी पद्धत आहे, मी तुम्हाला दाखवते। दुसऱ्या पानाला पण हे असंच पीठ लावून घ्यायचं। आता मी तिसरं पान घेते। आपल्याला किती लेअरची किती पानं आपल्याकडे आहेत त्याप्रमाणे ही सगळी पानं आपण ही अशीच लावून घ्यायची। तुम्हाला जर चाळणीत लावायला जर कठीण वाटत असलं तर खाली तुम्ही पोळपाटावर किंवा ताटावर लावून नंतर मग असं चाळणीमध्ये ठेवू शकता। तर मी सगळी पानं अशीच लावून घेते। बघा माझी सगळी पानं मी लावून घेतलेली आहेत। साईडने पण बंद करायचं, चौकोनी आकार करायचा, जमेल तेवढा आपण चौकोनी आकार करायचा। हे उरलेलं पीठ सगळं आपण वरून लावून घ्यायचं। आता ही सगळी पानं आपली लावून झालेली आहेत, तर वरून थोडे तीळ घालूया आपण, दिसायला पण जरा चांगलं दिसतं आणि तीळ पण चांगले असतात आपल्याला खाल्लेले। हे बघा मी गॅसवर आता ही वडी वाफवायला ठेवलेली आहे। आता याच्यावर झाकण ठेवूया, 10-15 मिनिटं आपण वडी वाफवून घेऊया। हे बघा वडी शिजून झालेली आहे, तर थंड झालेली आहे, आपण आता त्याला काढून घेऊया। हे बघा शिजलेली आहे व्यवस्थित। आता आपण कापून घेऊया। आपल्याला कसा आकार हवा आहे त्याप्रमाणे आपण कापून घ्यायची, लहान मोठी। हे बघा कसे कट झालेले लेयर आलेले। आता आपण हे सगळ्या कापून घेऊया। मस्त शिजलेली आहे वडी। आता आपण नंतर त्याला तळून घ्यायची, किंवा मग तुम्हाला शालो फ्राय करायची असली तर शालो फ्राय पण करून घेऊ शकता तुम्ही। तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी कढई। आता आपण वडी तळून घेणार आहोत। गॅस मीडियमवर ठेवायचा आणि आपण वडी तळून घेऊया। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शालो फ्राय पण करू शकता। गोल्डन ब्राऊन कलरवर आपण वडी तळून घेऊया। गॅस मीडियम ठेवायचा, म्हणजे आतून पण तळली जाते। हे बघा कसे लेयर आलेले आहेत, त्यासाठीच आपण ही अशी वडी तयार केलेली आहे, बिना रोलची। हे बघा जी कुरकुरीत वडी मस्त होते, तुम्ही करून बघा। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आता आपण काढून घेऊया, तळून झालेली आहे।